माझ्यासारखं कोणाकोणाला आवडतं स्वयंपाकात काहीही नको म्हणजे जेवणामध्ये फक्त डाळ भात जरी असला ना तरी पुरेसं जेवण होतं. तर मला प्रचंड डाळ भात आवडतो. तर चला म्हटलं आज काहीच नव्हतं भाजीला तर डाळ भात मस्त बनवूया. तर या ठिकाणी मस्त मूग डाळ आणि तुरीची डाळ एकत्र टाकून थोडीशी हळद टाकली आणि शिजवून घेतली. 3 ते 4 शिट्ट्या देऊन हिरवी मिरची टोमॅटो मस्त असं कट करून घेतलं. थोडासा कढीपत्तासुद्धा घेतला. आता कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये जिरे मोहरीची छान अशी कडकडून फोडणी दिली. छान असं जिरं मोहरी फुलल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग टाकला. हिंग आवर्जून टाकावा, खूप छान चव येते वरणाची. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या मी टाकून दिल्या. आता लसूण घेतला आणि त्यासोबत थोडंसं जिरं घेतलं आणि याला चांगलं असं खलबत्त्यात ठेचून घेतलं आणि असे ठेचून घेतलं ना जिरं लसूण त्याची चव अप्रतिम येते. तर याच्यामध्येच टाकलं छान असं त्यालासुद्धा परतून घेतलं. आता टोमॅटो घेतले. टोमॅटोलासुद्धा छान असं परतून घेतलं. टोमॅटो आता बाजारात भरपूर स्वस्त झाले त्यामुळे इझिली आता मिळत आहेत. आणि फ्रेश असा कढीपत्ता घेतला. त्याला छान असं वॉश करून घेतलं. त्यालासुद्धा टाकलं. फोडणीत टाकल्यानं चव खूप भारी येते. नंतरून टाकल्यानं एवढी छान चव येत नाही म्हणून कढीपत्ता नेहमी फोडणीतच टाकावा. आता डाळ शिजवताना मी हळद टाकली होती त्यामुळे थोडीशीच हळद या ठिकाणी टाकते. तिला असं छान असं तेलामध्ये परतून घेते आणि या ठिकाणी आपली वरणाची डाळ मस्त अशी घोटून तयार होती. तिला टाकून दिलं. गरजेनुसार आता गरम पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि वरण ना थोडंसं दाटसरच छान लागतं, पातळ एवढं खास लागत नाही म्हणून थोडंसं घट्टच ठेवायचं. आणि वरून सर्वात शेवटी कोथिंबीर टाकायची आणि छान असं दणकून वरणाला उकळून घ्यायचं. जेवढं वरण छान उकळतं ना तेवढी चव अप्रतिम येते. त्या ठिकाणी गरमागरम भात घेतला आणि भातावर छान असं वरण टाकलं आणि सोबत मस्त अशी गावरानी तुपाची डाळ. एकदम छान असं कॉम्बिनेशन आहे. त्यासोबत मी नागलीचा पापड घेतला आणि छान असं लोणचंसुद्धा घेतलं. मला तर लोणचं पापड आणि वरण भात खायला खूप आवडतो. भाजीला काहीही नसो फक्त डाळ भात जरी असला ना तरीसुद्धा पुरेसा आहे.